नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. अधिक मासामध्ये जावयाचा खूप मोठा मान असतो. हिंदू संस्कृतीमध्ये जावयाला पुरुषोत्तमाचं म्हणजे नारायणाचं रूप मानलंय आणि मुलीला लक्ष्मीचं. आणि अधिक मास हा पुरुषोत्तम भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे नवविवाहित जोडप्याला लक्ष्मी नारायण स्वरूप समजून त्यांचा विशेष सन्मान केला जातो. या अधिक मासामध्ये जावयाला अनारशांचं वाण देण्याची सुंदर परंपरा जपली जाते. तुपात बनवलेले 33 अनारसे चांदी किंवा तांब्याच्या ताटामध्ये ठेवून त्यावर तुपाचा दिवा लावून ते जावयाला अर्पण केले जातात. काही ठिकाणी अनारशांऐवजी बत्तासे, म्हैसूर पाक किंवा इतर गोड जाळीदार पदार्थ दिले जातात. मात्र त्यांची संख्या 33 असावी अशी परंपरा आहे. थोडक्यात काय तर जाळीदार पदार्थ जावयाला दान करण्याची पद्धत असते. ज्या पद्धतीने जाळीदार पदार्थांमध्ये गोडवा असतो तसाच नातेसंबंधामध्येही कायमस्वरूपी गोडवा राहावा हा त्यामागचा हेतू असतो. या महिन्यामध्ये नारळ, सुपाऱ्या, फळे किंवा इतर वस्तूही 33 संख्येत दान करण्याची पद्धत आहे. अधिक मासात केलेलं दान हे गुप्त असावं असं मानलं जातं आणि म्हणूनच हे वाण रुमाल टाकून झाकून मग दिलं जातं. आजकाल सगळे खरं तर पूर्वीच्या काळी स्वतःच्या हाताने आपल्या जावयाला अनारसं बनवून द्यायची. ती माया वेगळीच आहे, ती काही रेडीमेडमध्ये नाही. पण हरकत नाही, काळ बदलला असला आणि हे सगळं जरी शक्य नसलं तरी रेडीमेड 33 अनारसे दिले तरी चालतील. एखाद्या सासरकडची परिस्थिती जर स्ट्रॉंग नसेल तर जावयाला फक्त जेवण दिलं तरी चालतं आणि तेही शक्य नसेल तर फक्त कुंकू लावून औक्षण केलं तरी चालतं. ही परंपरा केवळ धार्मिक नसून नात्यांमधलं प्रेम, आदर आणि आपुलकी जपणारी आहे. मॉलमधून महागडी भेटवस्तू आणण्यापेक्षा स्वतःच्या हाताने अनारसे बनवून जावयाला प्रेमाने देण्यामध्ये जे महत्त्व आहे तेच खरं तर आपल्या संस्कृतीचं खरं वैभव आहे. मग अशा या अधिक मासामध्ये जावयाला आणखीन काय काय आपण देऊ शकतो? पुन्हा सांगतो, ज्यांची परिस्थिती नाही त्यांनी काही नाही दिलं तरी चालतं, परंतु ज्यांची परिस्थिती आहे ते देऊ शकतात. उदाहरणार्थ कपडे द्यायचे, त्याच्यामध्ये कुर्ता आहे, पायजमा आहे, जावयाला आवडेल असं वस्त्र आहे. हे कशाचं प्रतीक आहे तर सन्मान, प्रेम आणि समृद्धी. तुम्ही घड्याळही देऊ शकता. वेळेचं महत्त्व आणि त्याची वेळ बदलावी, उज्ज्वल भवितव्य व्हावं यासाठी छानसं घड्याळ देऊ शकता. खरं तर सध्या सोन्या चांदीचे भाव खूप वाढलेले आहे, परंतु तुमच्या ऐपत असेल तर सोन्या चांदीची अंगठी किंवा ताटली असं देऊ शकता. ते शुभता, स्थैर्य आणि नात्यातल्या दृढतेचं प्रतीक. पुन्हा सांगतो, परिस्थिती नसेल, खूप खर्च असेल ते हे उद्योग कर्ज काढून तर अजिबात करू नका. पाकिटामध्ये दक्षिणा टाकूनही तुम्ही देऊ शकता. अगदी 1 रुपया देऊ शकता. आर्थिक भरभराट आणि आदर व्यक्त करण्याचा हा मार्ग आहे. नारळ द्या, 33 फळं द्या, हे आरोग्य, मंगलता आणि आशीर्वादाचे प्रतीक आहे. मिठाई द्या, अर्थात यामुळे नात्यात गोडवा आणि आनंद वाढतो. शाल जावयाच्या अंगावर घाला, त्याच्या डोक्यावरती टोपी घाला. हे सर्व मान, सन्मान आणि जिव्हाळ्याचं प्रतीक मानलं गेलं. तुमची ऐपत असेल तर चांदीच्या वस्तू या लक्ष्मी प्राप्ती, सुखशांती आणि समृद्धीचं प्रतीक मानलं गेलं. थोडक्यात काय तर अधिक मासामध्ये लाडक्या जावयाचा सन्मान करणं म्हणजेच आपल्या मुलीच्या संसाराला आनंदी करणं आणि तिच्या संसाराचा सन्मान करणं आणि जावयाला नारायण स्वरूप मानणं. मग जसं जावयाला आपण सन्मान करतो तसा मुलीचा देखील सन्मान करायचा आहे. त्यामध्ये मुलीला साडी, चोळी हे प्रेम, सन्मान आणि सौभाग्याचं प्रतीक म्हणून दिलं जातं. हिरवा चुडा आनंद, समृद्धी आणि अखंड सौभाग्याचं प्रतीक म्हणून. चांदीचे जोडवे अर्थात ते विवाहित स्त्रीच्या मंगल जीवनाची ओळख असतात आणि लेकराबाळांनी तिचं घर भरलं असावं म्हणून जोडवे देखील दिले जातात. नथ दिले जाते. मराठी संस्कृती, शुभता आणि स्त्री सौंदर्याचं प्रतीक म्हणून नथ देऊ शकता. अर्थात हे सगळं साहित्य किंवा पूजेचं साहित्यही तुम्ही देऊ शकता, ज्यामध्ये श्रद्धा, भक्ती आणि घरातलं मंगल वातावरणाचं. आणि नंतर तुम्ही एक सुंदरसा हार म्हणजे मोगऱ्याच्या फुलांचा हार दोघांनाही घाला, जो प्रेम, सन्मान आणि नात्यातला जिव्हाळा व्यक्त करणार आहे. तुम्हाला शक्य असेल तर चांदीचं जे पैंजण असतं किंवा कोणतंही पैंजण, पण अर्थात सोन्याचं नको, स्त्री सौंदर्य आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक म्हणून तिला देऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण आपल्या लेकीचा आणि जावयाचा सन्मान करू शकता. पुढच्या भागामध्ये अधिक मासामध्ये आईची ओटी भरण्याचं काय महत्त्व आहे ते जरूर पाहूयात. तोपर्यंत आनंद पिंपळकर आनंदी वास्तव फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि खूप सारे व्हिडिओ पहा.